नंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान हे देखील न्यूजमध्ये होतं, ते बघूयात आपण. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे ते? एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ग्रामीण भारतातील पंचायती राज व्यवस्था भक्कम करण्यासाठी आणि तळागाळातील लोकशाही मजबूत करण्यासाठी राबवली गेलेली एक प्रमुख योजना आहे ती राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. त्यामध्ये मग योजनेची प्रथम सुरुवात जी आहे ती 2018 करण्यात आली. 2018 या वर्षी योजनेची ह्या अभियानाची सुरुवात झाली, लक्षात असू द्या, पंचायतींच्या सक्षमीकरणासाठी. नंतर 2022-23 ते 25-26 दरम्यान अधिक अद्ययावत आणि विस्तारित स्वरूपात योजनेची जी ती पुनर्रचना करून अंमलबजावणी करण्यात आलेली होती. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2018 सुरुवात करण्यात आलेली होती. तर उद्दिष्ट जर बघितलं तर आपण शाश्वत विकास जे ते पंचायत राज संस्थांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे अवलंबणे, नागरिक सहभाग, नंतर प्रभावी नेतृत्व विकसित करणे, आर्थिक नियोजन आणि योजनांचं एकत्रीकरण करून स्थानिक प्रशासन जे आहे ते भक्कम करण्यावर त्याचा जास्तीत जास्त भर होता.